भूषण गगराणी यांच्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त कोण होणार यावरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या पसंतीचं नाव एकनाथ शिंदे यांना मान्य नाही, तर एकनाथ शिंदेंनी आपल्या जवळचं एक नाव पुढे केल्याचं कळत आहे। मात्र ही दोन नावं समोर येत असली तरी अजूनही दोन नावांवर सध्या चर्चा सुरू आहे। त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। ही दोन दृश्य मुंबईतली आणि ठाण्यातली। मुंबईतल्या 3 वेगवेगळ्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलावणं असूनही आले नाहीत। मुख्यमंत्र्यांबरोबरच्या कार्यक्रमाला दांडी मारणारे शिंदे ठाण्यातल्या चैत्र नवरात्रीच्या कार्यक्रमाला मात्र उपस्थित राहिले। त्यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काहीतरी बिनसलंय का याची चर्चा असतानाच आता त्याचा पार्ट 2 महापालिकेच्या आयुक्तपदाच्या निमित्तानं समोर आला आहे। एकीकडे मुंबई महापालिका आयुक्त पदावरून प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे आणि त्याच वेळी राज्यातल्या प्रमुख नेत्यांमध्येच अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात महापालिका आयुक्ताच्या नावावर एकमत होत नसल्याची चर्चा सुरू आहे। मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला सेवानिवृत्त होत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अश्विनी भिडे यांच्या नावासाठी आग्रही आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असीम गुप्ता यांच्या नावासाठी आग्रही आहेत। अश्विनी भिडे सध्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत। त्या फडणवीसांच्या निकटवर्तीय आणि विश्वासू मानल्या जातात। भुयारी मेट्रो आणि कोस्टल रोड हे महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यात भिडे यांची भूमिका महत्वाची होती। मात्र भिडे यांच्या नावाला एकनाथ शिंदेंचा आक्षेप असल्याचं समजतंय। एकनाथ शिंदे असीम गुप्तांना आयुक्तपद मिळावं यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे असीम गुप्ता नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव आहेत। या दोन नावांशिवाय मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी आणि म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या नावाची चर्चा आहे। असा काही संघर्ष आहे का याची मला काही कल्पना नाही आहे, परंतु दुमत असू शकतं ना, दोन मतप्रवाह असू शकतात किंवा त्यांच्या मनात एखाद्या व्यक्ती आहे आणि शिंदेसाहेबांच्या मनात एखादा दुसऱ्या व्यक्ती असेल, कारण नगरविकास हे खातं त्यांचं आहे आणि नगरविकास खातं जे चालवतात निश्चित त्यांचंही म्हणणं तितकंच ग्राह्य धरलं गेलं पाहिजे। मला असं वाटतं दोघे नेते जे आहेत, किती संकट आली किंवा काही थोडासाही मनमुटाव झाला तरी ते दोघं सामंजस्याने त्याच्यावर तोडगा काढतात। की हे असे प्रशासकीय निर्णय हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे हे माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे वरिष्ठ नेते घेऊन अशा प्रकारचे प्रशासकीय निर्णय घेत असतात आणि त्यामुळे तो प्रशासकीय निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतला जातो। मुंबई महापालिका आयुक्त या महत्त्वाच्या पदावर जवळच्या अधिकाऱ्याचीच नियुक्ती करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा भर असेल। सध्या तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची एका नावावर सहमती होत नसल्याची माहिती आहे। आधी साताऱ्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतले मतभेद चव्हाट्यावर आले होते। त्यानंतर फडणवीसांच्या कार्यक्रमांना शिंदेंनी मारलेली दांडी आणि आता आयुक्त पदावरून फडणवीस आणि शिंदेंमधील धुसफूस हा बेबनाव नेमका कुठल्या दिशेनं जातो हे पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।